सागर मोर्चाच्या जिथे सभा होणार आहे इथे सध्या मी आहे आणि इथे जी तयारी आहे ती जवळपास पूर्ण होताना दिसून येते। मोर्चाला सुरुवात झाल्यानंतरनं मोर्चा फॅशन स्ट्रीट रोड नंतरनं जिथे समारोप होणार आहे ती सभा होईल। एक छोटासा स्टेज करण्यात आलेला आहे, ट्रकवर आधारित हे स्टेज करण्यात आलेलं आहे आणि इथे सगळे महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते बसलेतील। तिथे आपण मागे जर फ्लेक्स पाहिला तर सत्याचा मोर्चा नावाचा फ्लेक्स इथे लावलेला आहे आणि ही सत्तेची लढाई नाही तर सत्याची लढाई आहे। खोट्या मतदारांविरुद्ध खऱ्या मतदारांची लढाई आहे अशा स्वरूपाचं इथे कॅप्शन्स लिहिलेले आहेत आणि त्यानंतरनं जो समोर रस्ता दिसतो या भागातून मोर्चा इथे येईल आणि या स्टेजवर प्रमुख नेत्यांचं भाषण होईल, मोर्चाचा समारोप होईल। एका बाजूला वेगवेगळे फ्लेक्स आहेत, लोकांची गर्दी आत्ता इथे नाही आहे कारण की जिथून मोर्चा सुरू होणार आहे तिथून जवळपास 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर अशा स्वरूपातलं स्टेज बांधण्यात आलेलं आहे आणि मुंबई महापालिका च्या बरोबर खाली अशा स्वरूपाचं स्टेज करण्यात आलेलं आहे कारण की प्रत्येक इथल्या मोर्चाचा अपेक्षा ही आहे ती पुढची महापालिका निवडणूक आणि अशा स्वरूपाचे पोस्टर्स इथे ठाकरे बंधूंचे सुद्धा आवर्जून लक्ष वेधून घेत आहेत। महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या नेत्यांचे पोस्टर्स आहेत पण दोन ठाकरेंचे एकत्रित पोस्टर्स लावून योग्य संकेत देण्याचा प्रयत्न केलेला आहे। या संपूर्ण स्टेज आणि या सगळ्या गोष्टीचं जे नियोजन पाहत आहेत त्या उभाटाचे नेते आहेत तिथे कशा स्वरूपामध्ये तयारी आहे आणि साधारणतः इथे सभा जी होईल त्यात काय काय अपेक्षित दिसून येते। तयारी पूर्ण झालेली आहे, आपण पाहताय सगळी तयारी झालेली आहे मोर्चाची आणि 1ची आम्ही वेळ दिलेली आहे। त्याप्रमाणे सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते 1 वाजता येतील। त्यासोबत हे वोट चोरी संदर्भात लोकांमध्ये सुद्धा प्रचंड राग आहे, लोकही मोठ्या प्रमाणावर या मोर्चामध्ये सहभागी होतील। तो मोर्चा फॅशन स्ट्रीटहून सुरू होईल आणि मेट्रो सिनेमा करत तो इकडे येईल महापालिका मुख्यालयाच्या इथे आणि इथे आल्यावर जे सगळ्याच पक्षाचे मुख्य नेते आहेत ते मार्गदर्शन करतील आणि पुढील जी दिशा आहे ती ठरवतील। साधारणतः कोणकोणत्या नेत्यांचं भाषण होईल याविषयी सगळ्यांना उत्सुकता आहे। नाही, मुख्य जे पक्ष आहेत त्यांचे मुख्य नेते आणि पक्षप्रमुख यांचं भाषण होईल। येस, महाविकास आघाडीच्या सगळ्या घटक मित्र पक्षांची सुद्धा भाषणं होतीलच, सगळ्यांचे होतील। मुंबई महापालिकेच्या बरोबर जवळ याचं सगळं नियोजन आहे, सगळ्यांना लक्ष मुंबई महापालिका आहे। मुंबई महापालिका आणि इतर निवडणुका सगळ्यांचं लक्ष आहे, त्यासाठीच तर हा विषय आहे की ज्या पद्धतीने मतदार याद्यामध्ये घोळ केलेला आहे मोठ्या प्रमाणावर, त्या घोळासंदर्भात माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांनी सुद्धा सादरीकरण केलं आणि मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी सुद्धा EVMचा घोटाळा जो काय कशा पद्धतीने EVM मॅनेज केले जातात त्याचं सादरीकरण केलं आणि त्यासाठीच आजचा हा विषय आहे। इथे मुळात कोणाकोणाचे भाषणं होतील हे सांगितलेलं गेलेलं आहे आणि पुढच्या काही वेळांमध्ये मोर्चाला सुरुवात होईल आणि त्यानंतरनं इथे मोठ्या प्रमाणामध्ये एक सभा घेण्याचा प्रयत्न आहे। जवळपास महाविकास आघाडीच्या 20 ते 25 हजार पदाधिकारी कार्यकर्ते येतील असा एक अंदाज वर्तवला जातोय। नेमके किती येत आहेत आणि नेत्यांची भाषणं काय होत आहेत, त्यांचा रोख कुणाकडे आहे, काय भाषण करतायत याकडेही आता सगळ्यांचं लक्ष आहे।